हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबाकडून चांदीची भांडी आणि चांदीच्या गौराई भेट, महागड्या भेटवस्तू देतानाचा व्हिडिओ समोर। थोड्याच वेळात खरं तर पत्रकार परिषद जी आहे काही वेळापूर्वीच संपन्न झाली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि लता हगवणेची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। आज दुपारी हगवणे कुटुंबियांना कोर्टात हजर करणार। 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, पण राजकारणात वाट शोधावी लागते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। फडणवीसांनी नीतिमूल्य का जपली नाही, संजय राऊतांचा सवाल। उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। या मताबाबत ते दोघेही मला माफ करतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग। अमित शहांच्या दौऱ्यानंतर बैठकीचं सत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलिनीकरणावरून मतभेद असल्याची चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध असल्याची चर्चा। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई देणार। परभणी दौऱ्यावर असणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची ग्वाही। हवामान खात्याकडून पेरणीबाबत संकेत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करू नये, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं बळीराजाला आवाहन। पुण्याच्या डीपी रस्त्यावर 3 तरुणांची कोयता फिरवून दहशत। एका कॅफे बाहेर कोयत्याने केली एका वाहनाची तोडफोड। 27 मेला घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। राहुल गांधींवरील आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दराडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार। महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट। पश्चिम किनारपट्टीला हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा। पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना आज। कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।